तुम्ही कधी कारल्याची महिनाभर टिकणारी कडू न होणारी ही रेसिपी केली का हो? चला सांगते ऐका कशी करायची. तर कारली बघा 250 ग्रॅम इथे कारली घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहेत. आता बघा ही कारल्याचे आपल्याला या पद्धतीनं काप करून घ्यायचे आहेत. कारल्याचे काप करून घेतले की त्याच्यातील ज्या बिया असतात त्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा या पद्धतीने सर्व बिया काढून घ्यायच्या. बिया सर्व काढून घेतल्या की आपल्याला एका बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बघा अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे छान अगदी टॉस करून घ्यायचं आणि टॉस करून घेतलं की छान अगदी चोळून झालं की मस्त बघा कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ह्या सगळ्या चकत्या अगदी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आता इथे थोडं थोडं करून जरी तुम्ही तळून घेतल्या तरीही चालू शकतो. अगदी कुरकुरीत झाल्या या पद्धतीनं की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. आता या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. राहिलेल्यासुद्धा बघा याच पद्धतीनं तळून घेतलेले आहेत. आता याच कडकडीत तेलामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा अगदी फुटेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणेसुद्धा त्याच कारल्यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तिथे शेंगदाणे काढून घेतले त्याच्यानंतर आपल्याला भरपूर सारा कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत. अगदी हाताने जरी चुरला तर पटकन चुरा झाला पाहिजे एवढे सर्व जिन्नस आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. आता याच तेलामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा अगदी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता थंड करून घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, आमचूर पावडर 1 चमचाभर सर्व घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. सोबत आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे जी तिखटवाली असते. तुम्ही इथे मिरच्या जरी तेलामध्ये तळून याच्यामध्ये घातल्यात तरीसुद्धा चालू शकतं. जर मिरची पावडर घालायची नसेल तर आवर्जून मिरच्या घाला. तर इथे बघा ही कारल्याची आपली चटणी अगदी खमंग महिनाभर टिकणारी कडू न होणारी ही आपली कारल्याची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा, शिवाय सबस्क्राईबसुद्धा करा.